वारंवार सांगतोय की खरं म्हणजे इतकं का असं करतात काही लोक, म्हणजे फक्त लांगनचालन करायचं, मतांसाठी अशी भाषा करायची, मायनॉरिटीच्या लोकांचं इतकं कुराळात बसायचे का करतात असं काही समजत नाही. म्हणजे प्रभू रामचंद्र अख्ख्या देशाचं एक आदर्श आहेत. अख्खा देश आता राममय झालेला आहे. 22 जानेवारीला एवढा भव्यदिव्य कार्यक्रम आहे, पण आपण रामाच्या विरोधामध्ये बोललो की मग आपल्याला प्रसिद्धी मिळेल, आपण टी व्हीवर दिसू, या असूयेपोटी त्यांनी म्हणजे हा विषय हाती घेतला आहे. स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे लोक म्हणतात त्यांना वेड्याच्या असलं, वेडा वगैरे काय नाही, वेडा पडून पेढा खायचं काम त्याचं चाललेलं आहे. मी तर मागणी केलेली की त्यांचा DNA टेस्ट करा, तो कसला आहे म्हणून. मी खरं सांगतो, मी कालही बोललो, आजही बोललो, तुमच्या समोरही सांगतोय की जितेंद्र आव्हाडचा DNA टेस्ट करा, तो आहे का नेमका. अन्यथा असं देशामध्ये एकही माणूस असं म्हणू शकत नाही की राम शाकाहारी होता, राम त्या ठिकाणी जनावरं मारायचा, श्वापद मारायचा आणि खायचा. म्हणजे लाज वाटायला पाहिजे असं बोलताना. पण आजकाल मतांसाठी, राजकारणासाठी किती खालच्या स्तरावर काही लोक जात आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतो आहे. आणि म्हणून मी कालही म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी पण या संदर्भामध्ये खुलासा करा ना, तुम्ही त्यांच्यासोबत आहात. माननीय शरद पवार साहेबांनी पण सांगावं की तुम्ही सहमती आहेत त्या विषयाशी. तुम्ही यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी, तुम्ही तुमचं मत काय या विषयावर, तुम्ही स्पष्ट करा ना एकदा, काय असेल नसेल ते लोकांसमोर येऊ द्या. म्हणजे आता तुम्ही म्हणतात, ते म्हणतात की हे माझे बाप आहे, हा म्हणतात हे म्हणतात माझा लेकरू आहे, तर बाप लेकरूंनी दोघांनी त्या ठिकाणी सांगावं की तुमचं या संदर्भामध्ये मत काय, स्पष्ट करा, लोकांसमोर येऊ द्या.